नमस्कार मित्रांनो, मी तेजस संजय वायदंडे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तेजस वायदंडे मराठी ब्लॉगर. सर्वप्रथम चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व सोबत बेल आयकॉन असेल तिला प्रेस करा, जेणेकरून माझे जे येणारे व्हिडिओज असतील ते तुम्हाला दिसतील. मित्रांनो, हा माझा पहिला व्लॉग आहे आणि या व्लॉगमध्ये मी माझ्या लाईफ पार्टनरला इंट्रोड्यूस करणार आहे तुमच्यासमोर. तर ये बायको. हाय गाईज, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे जयश्री तेजस वायदंडे. ओके, हा व्लॉग बनवण्यासाठी माझ्या मिस्टरांनी म्हणजेच तेजसने खूप प्रचंड मेहनत घेतली आहे. तो प्लीज सगळ्यांनी शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करून त्याला जास्तीत जास्त लाईक करा. तर मित्रांनो, आज आहे 1 जून, म्हणजे माझ्या आईवडिलांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. 1990 साली त्यांचं लग्न झालं व त्यांनी नंतर संसार केला व तो संसाराला आज 31 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे मी हा व्लॉग बनवत आहे. सुप्रभात मंडळी, आपण मटण घ्यायला चाललो आहे कारण आज बहीण आणि भाऊजी येणार आहे. तर आपण बघूया. मित्रांनो, आता आपण मटण घ्यायला कोळशेवाडीमध्ये चाललेलो आहे. खूप छान प्रकारचं मटण तिकडे भेटतं. तर आपण आता चाललेलो आहे माझ्या ॲक्सेस 125वर. ती नेहमीच मला साथ देते. चला तर मित्रांनो, ॲक्सेस 125वर मटण घ्यायला. तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडेल. मी फर्स्ट व्लॉग करत आहे हा. मित्रांनो, ह्या रोडचं नाव आहे हनुमान नगर आणि ह्या रोडवरच माझं सर्व बालपण, स्कूल लाईफ, कॉलेज लाईफ गेली. आणि कोळशेवाडी इकडे फक्त कोळशेवाडी इकडून फक्त 5 ते 10 मिनटावर आहे. चला तर मग. तर जस्ट आपण कोळशेवाडीमध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही पाहू शकतात. कोळशेवाडीचा खूप मोठा इतिहास आहे बघायला गेलं तर. सर्व काही कपडे बोला, मग वेगवेगळी उपकरणे बोला, जे होलसेल भावात भेटतात ते कोळशेवाडीमध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे की लॉकडाऊनमुळे सरकारने 8 ते 11 टाईम दिला आहे. कोळशेवाडीकर तो टाईम दरवेळीप्रमाणे नक्की पार पाडतात. आता थोड्याच वेळात आपला स्पॉट येणार आहे मटनचा. दुकानाचं नाव आहे यादगार मटन शॉप. या दुकानाचं नाव आहे. खूप छान मटन इथं भेटतं, ताजं आणि खूप म्हणजे 10-15 वर्ष झालं आम्ही इकडनंच मटन घेतो, यादगार मटन शॉपमधून. आजचा व्लॉग बनवायला खूप मजा येणार आहे. तुम्ही बघू शकतात ताजं मटन. भाई मेरे को मांडी का देना. मित्रांनो, आपण आता यादगार मटन शॉपमधून मटन घेतलेलं आहे ताजं. आता आईने मला नारळ आणायला सांगितलं आहे, तर नारळ घ्यायला आपण चाललेलो आहे आता. तर नारळ बघू कुठं भेटतोय का. नारळ इथं दिसलेला आहे मला. तर मित्रांनो, इथं वेगवेगळ्या प्रकारचे नारळ आहे. तर मी 40वाला नारळ मी घेतो आहे. हे बघा, घेतलेला आहे 40वाला नारळ आजच्या मटणासाठी. आता नारळ घेऊन अशाच प्रकारे आपण आपल्या एरियामध्ये एंट्री केलेली आहे. हा आजूबाजूचा व्ह्यूज आहे आणि ही 12-13 माळ्याची बिल्डिंग बनत आहे आपल्या एरियामध्ये. ही बघा, ही बिल्डिंग आहे. हा मस्तपैकी एक टॉवर होणार आहे आणि हा आपला चौक आहे श्रेयस मित्रमंडळाचा. इथे रात्री तरी पण 30 ते 40 माझे फ्रेंड्स सर्कल असतो इथं माझा आणि सर्वांना मी परिचयाचा आहे. आणि हा एरिया आहे माझा. हे आमचं मंदिर आहे मंडळाचं, श्रेयस मित्र मंडळाचं, श्री साई गणेश मित्र मंडळ.
आणि अशा प्रकारे खूपच जवळ आलेलो आहे मी आपल्या घराच्या, तुम्हाला दाखवू इच्छितो. तर आता आपण आपल्या घरापाशी आलेलो आहे, तुम्ही बघू शकतात. आणि वर प्रयांशची मम्मी आहे आणि हे आपलं घर आहे. मित्रांनो, चल भेटू तर नंतर. मित्रांनो, आज आहे आपला मटनचा बेस्ट, तर तुम्ही पाहू शकता. आणि ह्या मसाल्यासाठी खोबरं तसेच कोथिंबीर, अशा प्रकारे मसाला आपला तयार होत आहे. मी मटणाला आधी शिजवून घेतलेला आहे आणि इथं कुकर लावलेला आहे आणि इथं मटणाचा रस्सा शिजत आहे. अशा प्रकारे सर्व काम माझी अर्धांगिनी ही सुरू ठेवत आहे. संध्याकाळचं जेवण, दोन्ही टाईमचं जेवण आम्ही करणार आहे. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्हाला एका फॅमिली मेंबरला त्याचा आत्ताच 5 जानेवारीला जन्म झाला आहे, त्याला भेटवलं नाही, तर मला त्याला भेटवायचं आहे तुम्हाला. आता तो झोपलेला आहे, तो म्हणजे माझा मुलगा प्रयांश वायदांडे. तरी तुम्हाला दाखवतो मी तरी. खूप गोड मुलगा आहे आणि बिलकुल पप्पांना त्रास देत नाही, पप्पांच्या सर्व गोष्टी ऐकतो आणि छान खेळत असतो. शक्यतो खूप कमी रडतो तो. आणि आत्ताच समजलं आहे की माझी बहीण आणि जयश्रीची नणंद ही ऑन द वेज आहे. ते पण आज निघालेत पनवेलवरनं, खास ॲनिव्हर्सरीसाठी ते निघालेत पनवेलवरून. त्यांचाही मुलगा आपल्याला बघायला भेटेल, त्याचं नाव आहे जयेश. मित्रांनो, आय थिंक माझी बहीण आली अशी दिसते. हे बघा, ओल्याची रिक्षा करून माझी बहीण आलेली आहे. बहीण आलेली आहे आणि भाऊजी आणि आमचा ब्राउनी झोपलेला आहे. हा भाई, ठीक आहे, भेटू आपण. ब्राउनी आलेला आहे आजी आजोबांच्या ॲनिव्हर्सरीसाठी. Fight for my attention, for your ascension, you must brood. 'Cause if you can find it, you don't confine it, you let it move. Make way for the genie, scream for the dream, may come true. Have you ever played with a queen? I can show you what I mean. फायनली मित्रांनो, आपलं डेकोरेशन झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि अजूनही आईला माहीत नाही की सरप्राईज काय आहे तिच्यासाठी, अजूनही तिला माहीत नाही. तर आपण भेटू लगेच. मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि हे माझ्या गॅलरीतलं दृश्य आहे. आज मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी पण आहे आणि त्यात पावसाची मजा काही वेगळीच. आता थोड्याच वेळात आपण ज्याला केकची ऑर्डर दिली आहे तो माझा मित्र प्रफुल्ल मरगज, त्याच्याकडे जाणार आहे. पण पावसाने इथं हजेरी लावलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता प्रफुल्लकडे आलो आहे केक घ्यायला. तर आपण बघूया केक कसं झाला आहे. प्रफुल्ल, हा का? हा नाही, हे बघा केक. आपला बालपणीचा मित्र आहे प्रफुल्ल मरगज. आता सध्या कोरोनामुळे त्यांनी केकचा बिझनेस टाकलेला आहे.
तसे तो प्रोफेशनल जिम ट्रेनर आहे. त्याचं ऑनलाईन पण जिमचं सर्व चालू आहे काम. प्लस केकचं सर्व साहित्य आहे बघा. आणि त्यांचे मिसेस ऑर्डर घेतात आहे केकचे. होमलोड केक, VR केक नाव आहे, असं नाव आहे त्यांच्या.
छान छान केलं धन्यवाद मस्त धन्यवाद आई बाबा. ओके आ जाए 32 वर्ष जेलमध्ये गेलो बाबा. अजून किती वर्ष राहायचे काय माहिती. ओके आ जाने से ओके आ जाने आवाज कर ना, आवाज कर ना. तू स्टेप दाखव. मित्रांनो, आता मला म्हणायचंय आई वडिलांसाठी, एक स्वप्न तुमचं दोघांचं पूर्ण झालं. आज मागचे 31 वर्ष आठवताना तुमचे मन आनंदाने भरून गेले. आई वडील तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. क्या बात है भाई, क्या बात है. सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या भावाचं चॅनल तेजस वायदंडे. तुझ्या घरात आलोया, लई फिरून बांधा वडून कट्टी मारून आलोया. खाली सगळे आधीच ना खाली आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाईस. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. याच्या पुढे पण असेच ब्लॉग येतील. एक संधी मला दिसलं आपण